आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त अभ्यास ठेवा. पहा, न्यायालयांच्या अनेक जाहिराती सध्या येतच आहेत. तर या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे. तर पाहूत आपण ही जाहिरात कोणत्या पदासाठी आलेली आहे. पहा, दिनांक 18/6/2024 पाहूत या ठिकाणी जी काही जाहिरात आहे ती मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवर वाहन चालक म्हणजेच या ठिकाणी वाहन चालक या पदाची जाहिरात आलेली आहे आणि सद्यस्थितीत रिक्त असणारे पदे किती आहेत? 5 आहेत आणि पुढील 2 वर्षांमध्ये रिक्त होणारे पद आहेत 3 म्हणजे 5 आणि 3 8 पदांची यादी. तसेच पुढे पहा, अशा एकूण 8 पदांची निवड यादी आणि 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी. म्हणजेच या ठिकाणी एकूण 10 पदांची यादी लागणार आहे. म्हणजेच एकूण 10 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. तर पुढे पाहूत मित्रांनो, हे जे काही पात्रता काय पहा. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही त्याचं पेमेंट पाहू शकता. पेमेंट आहे S10चं आहे 29,200 ते 92,300 आणि जे काही अदर्स भत्ते असतील ते भत्ते देखील त्यांना मिळतील. परंतु आता या ठिकाणी पात्रता पाहून घ्या महत्त्वाची. पहा यामध्ये आता वयाचा जर विचार केला तर वय तुम्ही स्वतः पाहू शकता. तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये काय वय दिसत आहे ते. त्याच्यानंतर पात्रता महत्त्वाची. तर पात्रता पाहून घ्या. उमेदवार कमीत कमी एस-एस-सी म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 10वी तुमची झालीच पाहिजे. तसेच उमेदवारास मराठी आणि हिंदी भाषा लिहिता आणि वाचता आणि बोलता येणे कंपल्सरी आहे. म्हणजेच आवश्यक आहे. तसेच पुढे पहा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराकडे मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जेव्हा काय करत आहात, अर्ज भरत आहात त्या दिनांका अगोदरचा तुमच्याकडे काय असला पाहिजे? मोटार वाहन परवाना असला पाहिजे. अर्ज केल्याच्या दिनांकापासून. पुढची महत्त्वाची पात्रता पहा या ठिकाणी. उमेदवाराकडे मोटार वाहन अधिनियम 1988 प्रमाणे वैध प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना असावा. म्हणजेच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असावे. हे महत्त्वाचं आहे ड्रायव्हरसाठी. कारण कार ड्रायव्हर या पदासाठी ही पोस्ट आहे. पुढे पहा या ठिकाणी. अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव असावा. तुमच्याकडे मिनिमम 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे हा फॉर्म भरण्यासाठी. पुढे पहा, उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा. म्हणजेच कॅरेक्टर त्याचं चांगलं असावं. काय म्हणून? वाहन चालक म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे पहा, तर ह्या ठिकाणी स्वतः पाहू शकता मित्रांनो. पहा तुम्ही पात्रता काय काय महत्त्वाचं मी या ठिकाणी तुम्हाला सांगत जाईल. काय महत्त्वाच्या गोष्टी. तर पात्रता पाहून घ्या आणि स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आणि ही जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ ही तुम्हाला आपल्या इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या टेलिग्राम चॅनल्सवर मिळून जाईल. तर ह्या ठिकाणी पात्रतेच्या अटी आणि निकष आहेत. आता महत्त्वाचं ह्या ठिकाणी पाहूत आपण पुढे. महत्त्वाचं म्हणजेच अल्पसूची लागणार आहे की नाही तर शॉर्टलिस्ट या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी काही हरकत नाही. तसेच फॉर्म भरण्याचा दिनांक पहा 19/6/2024 ला सुरू झाले आणि 3/7/2024 पर्यंत तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे? फॉर्म भरायचा आहे. तर हे झाली फॉर्म भरण्याची तारीख. तर काय करायचं? फॉर्म भरायचं. फॉर्म भरून त्याची पूर्ण व्यवस्थित काय करायचं? प्रिंट काढून ठेवायची. आणि पुढे पहा महत्त्वाचं काय सांगितलंय. स्वतःजवळ काढून काय करायचं? जतन करून ठेवायचं स्वतःजवळ. आणि सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयात पोस्टाने पाठवू नये. तर आपल्याला पोस्टाने पाठवायची गरज नाही. ऑनलाईनच पाठवायचं. ज्यावेळेस तुमची शॉर्टलिस्ट लागेल त्यावेळेस त्यांनी सांगतात डॉक्युमेंट पाठवा. ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पूर्ण प्रोसेस पाहू शकता. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपला WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच मित्रांनो, सध्या न्यायालयांची भरती भरपूर निघणार आहे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. सध्या नागपूर बेंच क्लर्कची पदभरती सुरू आहे. फॉर्म भरलेला आहे. औरंगाबादची 31-32 पदांची भरती येणार आहे आणि तसेच 11,000 पदांची भरती देखील येणार आहे. त्यासाठी महत्त्वाचं टायपिंग. जर तुम्हाला टायपिंगचे पॅसेज घ्यायचे असतील अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही तुमच्यासाठी टायपिंगचे पॅसेज काढलेले आहेत. अत्यंत कमी दर आहे. तो जर तुम्हाला पॅसेज घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यावर फोन पे करायचं. ऑनलाईन पे केल्याच्यानंतर त्याची स्क्रीनशॉट त्या नंबरवर वाट लावायची. त्यानंतर तुम्हाला ते पीडीएफ मिळून जातील.